श्री स्वामी समर्थ मंडळी, आज आपण आलेलो आहोत चंद्रकांत दादांचे जे सप्ताहाबद्दल भागवताचं मार्गदर्शन आहे, हितगुज आहे ते ऐकण्यासाठी. तर सातारामध्ये हा सोहळा आयोजित केलेला आहे. तर तुम्ही बघू शकता लँडमार्क इथे हा सोहळा आयोजित केलेला होता. पार्किंगसाठी उत्तम अशी सोय केलेली होते. या जो कार्यक्रम आहे त्यासाठी भरपूर सेवेकऱ्यांनी भरपूर मेहनत केलेली होती. आणि त्याच्यानंतर आपल्या साताऱ्यामधल्या प्रत्येक सेवेकऱ्याला, प्रत्येक भक्ताला चांगलं मार्गदर्शन व्हावं हीच त्यांची इच्छा होती. त्याचबरोबर सर्व भक्तांना उन्हाळा असल्यामुळे पाण्याची पण सोय केलेली होती, थंडगार असं. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता इथे सातारामधली सर्व केंद्रातली सेवेकरी उपस्थित होते. तर आता आपण बघूया किती सुंदर असं केलेलं आहे. स्वामी पण खूप सुंदर दिसत आहेत. खूप छान असं डेकोरेशन केलेलं आहे, सजवलं आहे, प्रसन्न वाटत होतं. स्वतंत्र स्नानाची व्यवस्था सुद्धा त्या ठिकाणी आहे. तसंच महिलांसाठी, पुरुषांसाठी स्वतंत्र काही केमिकल टॉयलेट आपण त्या ठिकाणी उभे करतोय. आपल्या गुरुपीठामध्ये सुद्धा जवळजवळ 50 ठिकठिकाणी टॉयलेट, वॉशरूम त्या ठिकाणी आहे. आणि तसंच महाप्रसाद सुद्धा आपल्याला जवळच त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि त्याचबरोबर बाजूलाच भव्य दिव्य अशा परिसरामध्ये तुमची पार्किंगची व्यवस्था असणार आहे. तसंच काही सेवेकरांना, वयोवृद्ध सेवेकरांना दर्शनाला जाण्यासाठी, दरबारामध्ये स्वामींच्या दर्शनाला जाण्यासाठी आपली जी गुरुपीठातील रेल्वे, ती रेल्वे सुद्धा त्या ठिकाणी उभी असणार आहे. म्हणजे अशा पद्धतीचं नियोजन परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने आदरणीय दादासाहेबांनी आपली कुठलीही गैरसोय होऊ नये, सर्वांना सेवेचा आनंद घेता यावा असं नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि भव्य दिव्य असा मंडप असणार आहे. तुम्हाला थोड्या वेळाने त्या मंडपाचा व्हिडिओ सुद्धा या ठिकाणी बघायला मिळेल की कसा डोम त्या ठिकाणी आणि कशी सोय केलेली आहे. त्याचबरोबर या सर्व सेवा आपल्या सर्वांना प्रवेश पत्र हे 5001 रुपये कमीत कमी तिथं सेवा म्हणून आपल्याला सर्वांना द्यायचंय. आणि गुरुमाऊलींचे मागील काही हितगुज आपण जर ऐकले असतील तर 2027 मध्ये कुंभमेळावा नाशिक त्र्यंबक मध्ये आहे. आणि त्याच्या अगोदर आपल्याला हे हॉस्पिटल 1000 बेडचं जे आहे त्यातला पहिला टप्पा म्हणजे कमीत कमी 300 बेडचं हॉस्पिटल सर्व सेवेकरांसाठी, सर्व गोरगरिबांसाठी, तिथे येणाऱ्या साधू संतांसाठी आपल्याला विनामूल्य खुलं करायचंय, लोकार्पण करायचंय. आता 2026 हा अर्धा संपलाय, 2027 मध्ये आपल्याला करायचंय. त्यामुळं मी आपल्याला विनंती करतो की या 1000 बेडच्या हॉस्पिटलचा जो पहिला टप्पा आहे 300 बेडच्या हॉस्पिटलचा, त्याची इमारत जवळपास 8 मजली आहे. आणि आजच्या मेच्या महिन्यापर्यंत 2026च्या ते बांधकाम नेमकं कुठपर्यंत पोहोचलंय तर 7व्या मजल्यापर्यंत आपण पोहोचलोय. 8वा मजला फक्त पाण्याची टाकी आणि थोडंसं बांधकाम बाकी आहे. आणि आपण या हॉस्पिटलकडं, त्या पूर्णत्वाकडे त्याच्या आपण वाटचाल करत आहोत. म्हणून आपल्याला मी एकच मिनिटं हे हॉस्पिटल नेमकं कसं दिसणार आहे आणि आता कसं दिसतंय, 7व्या मजल्यापर्यंत बांधकाम कसं झालंय, कुठपर्यंत आलंय, ते फक्त त्या टीव्हीच्या माध्यमातून आपल्याला मी दाखवतो. एकच मिनिटाचा व्हिडिओ आहे. श्री स्वामी समर्थ चैरिटेबल हॉस्पिटल एंड मेडिकल ट्रस्ट, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर, जिल्हा नाशिक. 21 एकरच्या विस्तीर्ण परिसरात चैरिटेबल हॉस्पिटल साकारले जात आहे. आध्यात्मिक वातावरणात दवा और दुआ संकल्पनेतून राष्ट्रीय मानांकन प्राप्त अद्ययावत सुविधांनी परिपूर्ण हे हॉस्पिटल मानवाच्या सेवेसाठी उभे आहे. ज्या हॉस्पिटलमध्ये निसर्गोपचार पद्धत, अत्याधुनिक शल्यचिकित्सा आणि पारंपरिक चिकित्सेचा अपूर्व संगम साधलेला असेल. हॉस्पिटलची रचना ही पूर्णपणे वास्तुशास्त्रानुसार करण्यात आली आहे. त्यामुळे ही वास्तू सदैव सकारात्मक ऊर्जा प्रदान करणारी आहे. हॉस्पिटलच्या परिसरात प्रवेश करण्यापूर्वीच आपणास एक भव्य प्रवेशद्वार दृष्टीस पडेल. हॉस्पिटलच्या मध्यवर्ती भागात परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांचे सुंदर आणि देखणे ज्योतिर्लिंग मंदिर उभारण्यात येणार आहे. हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णाचे आत्मबळ वाढावे, मनाची एकाग्रता वाढावी, आत्मविश्वास दृढ व्हावा, याकरिता प्रत्येक मजल्यावर ध्यान कक्षाची संकल्पना साकारली जाणार आहे. त्यामुळे आपल्या श्रमाचा, घामाचा एक रुपया हॉस्पिटल उभारण्यासाठी महत्वपूर्ण ठरेल. जीवनदान, अन्नदान,
व्यक्ता सक्त चेतसा अव्यक्ता हि गतिर्दुःखं देवीरवा. व्यक्तिमत्व म्हणजे आपल्या सगळ्यांचे आदरणीय श्री चंद्रकांत दादासाहेब. मंडळी, आदरणीय दादासाहेब या सत्संगाच्या निमित्ताने आज आपल्या सर्वांना सद्विचार देण्यासाठी सातारच्या या ऐतिहासिक शाहूनगरीमध्ये उपस्थित झालेले आहेत आणि या सत्संग सोहळ्याचा शुभारंभ तिन्ही सांजेच्या या पवित्र वेळेला दीप प्रज्वलनाने या ठिकाणी संपन्न व्हावा अशी विनंती राहील. आदरणीय दादासाहेबांना विनंती राहील आपल्या शुभ हस्ते या शुभ समयी दीप प्रज्वलित करून या सत्संगाचा शानदार शुभारंभ व्हावा. तमसो मा ज्योतिर्गमय म्हणजेच अंधारातून प्रकाशाकडे, निराशेतून आशेकडे, दुःखातून सुखाकडे नेणारा हा ज्ञान प्रकाश सन्माननीय मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रज्वलित होतोय. आपण सर्वजण देखील टाळ्या वाजून या दीप प्रज्वलनामध्ये सहभागी होऊया. सन्माननीय श्रीधर कंगराळकर साहेब, सन्माननीय सुभाष पवार आणि अतिथी मान्यवर. एक मासाच्या आणि उद्याच्या पौर्णिमेकरता मनापासून लाख लाख शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो. सज्जनो, आजचा कार्यक्रम